असतो. मी मंठ्याच्या बाजारातून 2 पॅन्टी विकत घेतल्या. त्या पॅन्टीला मापाची गरज नाही. नाईट पॅन्ट कोणाची घाला आणि कोणी उपसान कोणी घाला, काय नाही, देत नाही, फेत नाही, काय नाही. तिचं नावच संध्याकाळ पॅन्ट. नाईट म्हणजे संध्याकाळच ना ती पॅन्ट. आणि 2 कोयते आणले. पुन्हा तुळशीपाशी पॅन्टी टेकले आणि कोयते टेकले. दोन्हीची पूजा केली. मंत्र तर मला येतच होते. 27 वर्षापूर्वी डाटा झालेत मंत्र, ते डिलीट होत नाहीत. मोबाईल भारी आहे ना, तुमच्या मोबाईलचे बटणं दाबल्यावर जाऊनही ते लोकायला जाते, याच्यातलं नाही जात. मंत्र गिंत्र सगळे म्हणले. तुळशीची मंजूर ठेवली, अक्षदा ठेवल्या, गंधा अक्षदा फुलं वाहिले. आमच्या घरचे म्हणले याच्यात काय, म्हणले 2 पॅन्टी 2 नगाचे. बाई कितीच खास आणल्यात. म्हणलं हो, मग आता चांगल्याच घालावं लागते ना. ठेव म्हणलं घरात नेऊन. पॅन्टी तिने घरात नेऊन ठेवल्या. मी लगेच कोयते घेतले आणि कोयत्याला नमस्कार केला. ती म्हणली ही कोयते कशाला आणले हो? मी म्हणलं लक्षात ठेव, धोत्र घालत होतो म्हणून लोक कीर्तनाला बोलित होते. पॅन्टी घातल्यावर लोक कीर्तनाला बोलिणार नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला ऊस तोडायला जावं लागतंय. 14 वर्ष झाले पुन्हा पॅन्टीचं नावच नाही काढलं तिने. म्हणलीच नाही पॅन्ट घाला, काय नाही. हे असं आमच्या घरी झालं नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलं. हे सगळं तुमचं सांगायला लागलं. विठाला विठाला विठाला. भेटलो मी त्याला. का रे म्हणलं बारकी लाकडं का नाही आणले? इथपर्यंत आलतो ना. आचारी म्हणला मोठारीत लाकडं आणले. अरे हे लोक जेवायचेत रे. त्या यजमानाचा अपमान करतो का ते? किती पाहुणे रावणे, किती पत्रिका दिल्यात. ते म्हणला महाराज मेलो तरी हरकत नाही, पण बारकी लाकडं आणतच नाही. त्या यजमानाला बलिलं म्हणलं हे आचार्याला काढून दी, हे सर्व वऱ्हाड उपाशी पाटील, याच्या त्यानं चुलांगण पेटत नाही. ते म्हणलं महाराज वाळलेली लाकडं आणलीत मोठाली, कस काय चुलांगण पेटत नाही? मी म्हणलं मोठी लाकडं पेटण्यासाठी बारकाली लाकडं टाकावत लागत असतात. त्याच्याकरता मोठाल्या लोकांना मोठं होण्यासाठी बारकाल्या लोकांची मतदान लागतच असतात. बारकाल्याकडे कधी कधी काच खाली करून आमदार साहेब पाहत जा. बारकाले लोक तुम्हाला मदत करते. मला सांगायचं एक, शिष्य म्हणत होते भिकाऱ्याला नमस्कार का केला? शिष्याच्या दृष्टीनं भिकारी लहान होता, पैठणी भाऊ नाना, पण महाराजांच्या दृष्टीनं भिकारी सूर्य थांबवणारा होता. त्याला लहान कसं म्हणायचं? केदारराव नाही म्हणतायत कोणाला लहान. या सृष्टीतला कोणी लहान नाही. प्रभूची लेकरे सारी. याचं काम कारण सांगतो तुम्हाला. गरुडाला जर मोठं म्हणत राहिलं तर बाकीच्या पक्षाला किंमत नाही का? गरुडाकडे बघून चिमणीनं उडणं बंद करावं का? नाही 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 नाही. जितकं विहंगमाच्या पक्षाच्या कुळात गरुडाला किंमत आहे, तितकी चिमणीला सुद्धा या विश्वात प्रभूची लेकरे सारी, तिला सुद्धा या सृष्टीत तितकाच अधिकार आहे. नाविन्य तिच्या पण जीवनामध्ये. आणि त्या भिकाऱ्यानं सांगितलेला पत्ता सर्व आग्रा उन्हानं तापलेला आहे. 27 दिवस पावसाचा थेंब नाही. कडकड कडकडतं ऊन आहे, पण एका जाग्यावर सावली आहे. तिथं जांभळीचं झाड आहे, तिथं चिंचेचं झाड आहे, तिथं लिंबाचा वृक्ष आहे, आणि तिथं जाईचा वेल आहे. आणि याच्या खाली एक देवता आहे, आणि त्या देवतेची उपासक ती स्त्री आहे. त्या देवतेचं स्वरूप असं कवरेसारखं होतं. आणि मांडी घालून पूर्वाभिमुख ती स्त्री बसलेली आहे. स्वामी रामांच्या लक्षात आलं हा दर्गा असावा, आणि स्वामी रामांनी तिला आवाज दिला, बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. माताजी बीबीजी. स्वामी राम म्हणले. शंकराचार्य होते राम. 2 वर्ष 1949 ते 51. बीबीजी म्हणल्याबरोबर त्या बाईनं मागं न पाहता, ती अत्यंत सिद्ध स्त्री होती. सिद्ध स्त्री होती, सदाचारी स्त्री होती, त्रिकालज्ञानी होती. तिनं मागे न पाहता आवाज दिला, बोलिये श्रीराम. हिंदी भाषेत होती. बोलिये श्रीराम. तर स्वामी रामांच्या लक्षात आलं, अनभिज्ञ स्त्री आहे, माझ्या ओळखीची नाही, हिचा माझा काही संबंध नाही, पण माझ्याकडे न पाहता मी बीबीजी म्हणल्याबरोबर मला राम म्हणते. त्या अर्थी बाई अधिकारी आहे. आणि दुसरा अधिकार लक्षात आला, हिच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो, हा एक अधिकार. अजूनही 5 अधिकार होते, पण पुन्हा कधी योग आला तर सांगेल. बस झाले 2, एवढेच लक्षात ठेवा. तिच्या डोक्यावर सूर्य सावली धरत होता 1, आणि तिनं मागे न पाहता नाव घेतलं 2. पण स्वामी रामांनी विचार केला मी पाया पडणार नाही, कारण हे सनातन धर्माचे होते, वैष्णव संप्रदायाचे होते, भागवत संप्रदायाचे होते, आणि ती दर्ग्याची उपासक होती. पडणार नाही पाया. जुनी माणसं, अधिकारी माणसं, विद्वान माणसं
तपासल्याशिवाय कोणाला मानित नाहीत. तुम्हाला एक सांगू का, देवाच्या पाया पडावं, पण कोण्या देवाच्या? भांगाऱ्या. जे देव आपल्या पोटासाठी भीक मागते त्याच्या पाया पडत असतात. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. आपल्या पोटा करता जे भीक मागायलेत, अशा भीक माग ह्या देवाच्या पाया पडल्या तुमचं काय बरं होणार आहे? देव ते पहा, देव ते पहा जे ज्ञानोबराय तुकोबरायांनी आरक्षित केलेत ते देव पहा. कोणते देव? काही देवायला ढवळे लिंब आवडते, काही देवायला ढवळे लिंब. मग ढवळे लिंब खाणारी देवी तुमचं काय धड करीन? हा नाही म्हणले ती संडास, उलटी संडास होती ना पहिली, उलटी संडास लागू नये म्हणून ढवळे लिंब नेत होते. किती नालायकपण आहे, किती नालायकपण आहे. मी नेहमी सांगत असतो, बोकड्यासारखा हलकट प्राणी जगात कुठंच नाही. बोकड्यासारखा हलकट प्राणी जगात कुठंच नाही. मुद्दा आहे का, आपण शेतकरी आहेत. बोकड्या सकाळी जन्माला आला, त्याची बहीण सकाळी जन्माला आली. आजचा दिवस पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा दिवस पाहिला, उद्याची रात्र पाहिली, परवाच्या दिवशी सकाळचा सूर्य पाहिला की बोकड्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. शेतकरी तुम्ही लक्षात घ्या. तिसऱ्या दिवशी सकाळी बोकडाला त्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही. ज्या प्राण्याला त्याच्या बहिणीतलं अंतर कळत नाही, तो प्राणी ज्या देवाला आवडतो तो देव किती नालायक असेल कल्पना करा. स्वामी रामांनी विचार केला, दर्शन घेणार नाही, पारखल्याशिवाय दर्शन घेणार नाही. दोन गोष्टी अधिकार आहेत. एक, न पाहता नाव सांगितलंय. एक, दुसरी गोष्ट, हिच्या डोक्यावर सूर्य सावली धरतोय. दोन, पण अधिकार काय? स्वामी रामांनी दुसऱ्यांदा आवाज दिला, बीबीजी. बीबीजी म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं, शंकराचार्य स्वामी राम, मी माझ्या सेवेत मग्न आहे, आपलं काम काय ते पटकन सांगा. आणि स्वामी रामांनी सांगितलं, बीबीजी या प्रांतात 27 दिवस झालं पाऊस नाही, पाऊस पाहिजे. तिनं मांडी खालचा चिमटा केदारराव काढून दिला. संन्याशाला, बैरागी स्त्रीला, साध्वी स्त्रीला, फकीराला लोखंडाचा चिमटा असतो, लोखंडाचा चिमटा. माझ्या वाचनात एक फकीर आला, त्या फकीराचं नाव होतं अनगडशाह नावाचा फकीर. हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या काळातला फकीर होता. या फकीरानं चिमटा वाजिल्यावर ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पाऊस पडत होता. एवढा मोठा अधिकारी फकीर होता. फकीर फक्त 400 वर्षापूर्वी एकाच व्यक्तीच्या पाया पडला. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. फकीर तुकोबरायाच्या व्यतिरिक्त पाया पडला नाही त्या प्रांतात कोणाच्या. फकीराचं कटुरं भरून मागण्यासाठी लाखो लोकांनी धान्य टाकलं, पण त्याचं कटुरच भरलं नाही. तुकोबरायाच्या मुलीनं असा हात झटकिल्याच्या नंतर फकीराचं कटुरं भरतंय. मग या फकीरानं स्वतःच्या जटा मोकळ्या केल्या आणि तुकोबरायाच्या मुलीचे पाय झटकिले. मोराच्या पेंढीनं तुकोबरायाच्या मुलीचे पाय झटकिले. इतका सिद्ध फकीर होता, सिद्ध. आज तुकोबरायाचा फोटो बघा कीर्तनातला. एका बाजूला रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज बसलेले, एका बाजूला मंबाजी गोसावी बसलेले. तुकोबरायाच्या कीर्तनात सोनबा ठाकूर पकवाद वाजवायला होते, गंगाजी मवाळ होते चाली म्हणायला, बऱ्यापैकी 14 टाळकरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाची कपडे घातलेला एक फकीर बसलेला आहे. त्या फकीराचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. हा सिद्ध फकीर होता. कालांतराने तुकोबरायाच्या भक्तीमध्ये मग्न झालेला फकीर, तुकोबरायाची घोंगडीची घडी करत होता. तो एक फकीर पाहिला, तो एक फकीर पाहिला. अवलिया होता. आणि ही एक साध्वी स्त्री आहे. स्वामी रामांनी तिला सांगितलं, बेबीची पाऊस पाहिजे. तिनं मांडी खालचा चिमटा देऊन टाकला आणि तिनं सांगितलं, स्वामी राम, ज्या देशाला, हिंदीत बोलत होती, मी मराठीत बोलतो, कशाला हिंदी इचकू. ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेला तुम्ही पाऊस पाडा. आमदार साहेब, तो चिमटा जर माझ्या हातात पडला असता ना, तर मी पहिला आमच्या शेतात वाजिला असता. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुम्ही कुठे वाजिला असता सांगा बरं? आधी घरच्या शेतात, मग जावायच्या शेतात, मग मित्राच्या शेतात, मग जवळच्या पाहुण्याच्या, आणि मग म्हणले असते आता तुमचं चलू द्या. सारखे तुम्ही तसे आम्ही. स्वामी रामांकडे तो चिमटा आला. स्वामी रामांनी विचार केला, 27 दिवस आग्र्यात पाऊस नाही, एका दिशेला पाडायचं नाही. जिकडे तोंड करून वाजिला तिकडे पाऊस पडतंय.
स्वामी रामांनी यानी तानींच कर्मकांडात एक श्लोक आला, गोल फिरायचा अंगाच्या भोवताल आणि चिमटा वाजित वाजित असं गोल फिरले, चारी दिशेला पाऊस पडला. तास दीड तास आग्रा तृप्त झाला. आग्रा तृप्त झाला आणि 1.5 तास पाऊस पडल्याच्या नंतर पूर्वेकडे तोंड असलेली साध्वी बाई स्वामी रामांकडे तोंड करते आणि जमिनीला कपाळ लावून दर्शन घेते. आणि स्वामी रामांनी तिच्या चिमट्याचं दर्शन घेतलं. कारण अधिकार ऐका, ह्या बाईनं सिद्ध केलेला चिमटा कोण्या आयऱ्या गायऱ्याच्या हातात गेला तरी पाऊस पडत नव्हता. त्याला माणूसच तसा शुद्ध लागत होता. म्हणजे हिनं केलेला चिमटा सिद्ध स्वामी रामांनी वाजल्यावर पाऊस पडतो, त्या अर्थी तिच्या परीक्षेत राम पास आहेत. आणि हिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात आल्यावर पाऊस पडतो, म्हणजे हा चिमटा किती सिद्ध आहे याचा अर्थ ती बाई किती अधिकारी आहे. म्हणून स्वामी रामांनी नमस्कार केला, दृष्टांत संपला. स्वामी रामांचा तो अधिकार, त्या सिद्ध स्त्रीचा तो अधिकार, सूर्य थांबवायचा त्या भिकाऱ्याचा तो अधिकार. पण लक्षात घ्या सज्जनांनो, ही 52-53ची गोष्ट आहे. 52-53ची गोष्ट. त्यावेळेला ह्या 3 लोकांचं वय काय असेल. पण आज तो आग्र्यातला भिकारी जिवंत नाही, नैनितालच्या अरण्यातले स्वामी राम जिवंत नाहीत आणि त्या ठिकाणची दर्ग्याची उपासक ती साध्वी स्त्री नाही. या तिघांच्याही शरीराची माती झाली. म्हणून कापसेबुवा पहिल्या कडव्यात हो क्या बात है. या शरीराची होय माती 3 उदाहरणं तुमच्या पुढे मांडले. 10 वाजलेले आहेत. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने